नागपुर में दलित महिला के घर पर बुलडोजर और मारपीट के आरोप। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने घटना की निंदा करते हुए कड़ी कार्रवाई की मांग की। आम्ही इथून जे आरोपी होते त्यांच्यापैकी 6-7 लोकांना त्यांच्या ताब्यात दिलं, पण त्यांच्यावरही कोणती कारवाई केली नाही त्यांनी। आतापर्यंत आमच्या घराच्या पंचनामा नाही केला, काही नाही केलं। आणि आता ह्या अजिंक्य गुन्हेचे गुंड रोज रात्रीला इथून फिरतात, रोज रात्री म्हणून कॅमेरे त्या दिवशी लावले। आधी आमच्याकडे कॅमेरे नव्हते, आता रोजही फिरतात। आमच्या जीवाला धोका आहे, आम्ही इथेच राहतो। आम्हाला जरीपटका इलाके में दलित महिला स्मिता वासनिक के घर पर कथित रूप से बुलडोजर कार्रवाई और मारपीट का मामला सामने आया है। आरोप है कि पुलिसकर्मी अजित घुले ने घर में तोड़फोड़ करते हुए परिवार के सदस्यों के साथ मारपीट की। इस घटना में महिलाओं सहित 95 वर्षीय बुजुर्ग महिला के घायल होने की भी जानकारी सामने आई है। मामले की गंभीरता को देखते हुए पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने वासनिक परिवार से मुलाकात की और घटना की कड़ी निंदा की। उन्होंने कहा कि यदि पुलिस ही कानून हाथ में ले रही है तो इसकी निष्पक्ष जांच जरूरी है। देशमुख ने पुलिस आयुक्त से शिकायत कर दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की है। श्रीमती स्मिता वासनिक ही दलित महिला आहे। तिचं एका पोलीस कर्मचारी, नागपूरच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी, त्याचं नाव आहे पोलीस अंमलदार श्री अजित घुले। या अजित घुले या पोलिसांनी त्या महिलेचं घर पाडलं। तिथे स्वतः बुलडोजर घेऊन गेलाय, बाउन्सर घेऊन गेलेत। बाउन्सर घेऊन त्या स्मिता वासनिक यांना आणि त्यांच्या परिवाराला मारहाण केली। स्मिता वासनिकची जे सासू आहे त्या बिचाऱ्या 90-95 वर्षाच्या आहेत, त्यांना मारहाण झाली। आणि अशा पद्धतीनं पोलिसच जर कायदा हातात घेत असेल आणि अशा पद्धतीने कारवाई करत असेल तर याची दखल नक्कीच नागपूरचे पोलीस कमिशनर घेतील। आम्ही त्यांना आज रिसर अशी तक्रार करतोय। मी स्वतः त्यांना तक्रार पाठवणार आहे आणि मला खात्री आहे की पोलीस आयुक्त नागपूर या बाबतीची गंभीर दखल घेऊन श्री अजित घुले हे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करतील।